राज्यात बेपत्ता महिला आणि मुलींची आकडेवारी धक्कादायक आहे। एवढंच नाही तर 2024च्या तुलनेत 2025 मध्ये ही आकडेवारी कमालीची वाढल्याची कबुली राज्य सरकारनंच दिली आहे। 2024 मध्ये 45,662 महिला बेपत्ता झाल्यात। 2025 मध्ये बेपत्ता झालेल्या महिलांची संख्या ही 48,278 आहे। 2024 मध्ये हरवलेल्या अल्पवयीन मुलींची संख्या 11,316 होती। ती 2025 मध्ये हरवलेल्या मुलींची संख्या ही 12,113 वर गेली आहे। ऑपरेशन मुस्कान अंतर्गत एकूण 41,193 लहान मुलांना शोधण्यात यश आलेलं आहे। ऑपरेशन शोध ही मोहीम राबवून अनेकांना शोधून काढण्यात आलंय, अशी माहिती सरकारने दिली आहे। निर्भया पथकाची ही स्थापना केल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सभापती महोदय जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये 70 पेक्षा जास्त अल्पवयीन मुली बेपत्ता झालेत। तर एकंदरीत राज्यामध्ये काय परिस्थिती आहे याची पण माहिती सभागृहाला भेटावी अशी विनंती। आपण जर बघितलं तर ह्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मोहीम राबवून आतापर्यंत संपूर्ण राज्यामध्ये महिला व अल्पवयीन मुलींची माहिती जर आपण सांगितलं तर 2024 मध्ये हरविलेल्या महिला जवळजवळ 45,662 होत्या आणि त्यातल्या सापडलेल्या महिला ह्या 30,877 आहेत। तर हरविलेल्या मुली ज्या अल्पवयीन होत्या त्या 11,316 आणि त्यातल्या मिळालेल्या ज्या अल्पवयीन मुली आहेत त्या आहेत 8,475। त्याच पद्धतीनं 2025 मध्ये 48,278 महिला हरविल्या होत्या, त्यातल्या 36,581 सापडल्या आणि अल्पवयीन मुली ह्या 12,113 आणि त्यातल्या मिळून आलेल्या 10,295 अशा पद्धतीच्या घटना संपूर्ण राज्यामध्ये झाल्या। रायगडमध्ये देखील त्या ठिकाणी जानेवारी ते नोव्हेंबर 2025 मध्ये हरविलेल्या मुली 70 होत्या, त्यातल्या 66 मुली आपल्या विभागानं त्या ठिकाणी परत आणून दाखवल्या। याच्याकरिता अधिक वेगानं ही कार्यवाही व्हावी याच्याकरिता संपूर्ण देशभरामध्ये केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयानं ऑपरेशन मुस्कान त्या ठिकाणी राबविलं आणि या ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून देखील आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हरविलेल्या महिला असो किंवा हरविलेल्या आपल्या अल्पवयीन मुली असो त्या ठिकाणी शोधून काढलेल्या आहे। सर्व पोलीस स्टेशनमध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलची स्थापना करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीनं निर्भया पथकाची देखील आपण याच्याकरिता विशेष जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी स्थापना केली आहे। याच्यामध्ये लवकरच पोलिसांची गस्त अजून जास्त वाढविणे, पोलीस काका आपल्या पोलीस दिदी सक्रिय करण्याच्या उपाययोजना देखील त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।